सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड चर्चेत आला असं तुम्हाला वाटत असेल, पण असं रक्तरंजित राजकारण बीडसाठी नवीन नाहीये। याची सुरुवात केशर काकू क्षीरसागर या खासदार असल्यापासूनच झालेली आहे। त्याआधी बीड जिल्हा हा पुरोगाम्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा। मराठवाडा मुक्ती संग्रामात या जिल्ह्याने खूप सोसलं आणि स्वातंत्र्य सैनिक सुद्धा दिले। अशा या बीडचा आज बिहार झाल्याचा आरोप होतोय। भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हा प्रश्न धसाला लावला हे खरंय, पण या जिल्ह्याचा इतिहासच तसा राहिलाय आणि याला सर्वपक्षीय नेते जबाबदार आहेत। या जिल्ह्याच्या रक्तरंजित इतिहासावर नजर टाकणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। या जिल्ह्यातल्या एका IPS अधिकाऱ्याला गायब करण्यात आलं असून तो आज तागायत सापडलेला नाहीये। त्याची कहाणी या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। शिवाय कोणाकोणाच्या काळात बीड बिघडत गेलं ते सुद्धा आपण जाणून घेऊया। कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या बीड मधल्या रक्तरंजित राजकारणाची तुम्हाला आणखीन माहिती असेल तर ती सुद्धा नक्की शेअर करा। कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यात आम्ही अनेक धक्कादायक खुलासे करणार आहोत। नमस्कार, मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर। आजपर्यंत तुम्ही परळी औष्णिक केंद्राची राख, वाळू माफिया, खंडणीखोर, जमीन बळकवणाऱ्यांची गँग, खुनी मारेकरी याबाबत अनेक व्हिडिओज यूट्यूबवर बघितले असतील। आज आम्ही तुम्हाला नवीन माहिती देणार आहोत। हा व्हिडिओ आहे बीड जिल्ह्यातल्या रक्तरंजित राजकारणाच्या इतिहासाबद्दल। सुरुवात कधी झाली आणि कोणी केली? तुम्ही केशर काकू क्षीरसागर यांचं नाव ऐकलंय का? त्या 1980, 84 आणि 91 मध्ये बीडच्या खासदार होत्या, अर्थात काँग्रेस पक्षाच्या खासदार होत्या। त्या मराठवाड्याच्या पहिल्या महिला खासदार होत्या। सरपंच ते खासदार अशी यशस्वी राजकीय कारकीर्द घडवणाऱ्या केशर काकू यांना बीडच्या इंदिरा गांधी असं म्हटलं जायचं। महिला सक्षमीकरण, जिल्ह्यात दूरदर्शन आणणं ते साखर कारखाने उभे करणं अशा अनेक सुधारणा केशर काकूंनी केल्या। असं जरी असलं तरी त्यांचं कुटुंब नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे। जेव्हा देशाचे गृहमंत्री शंकरराव चव्हाण होते तेव्हा रंजन मुखर्जी नांदेडला जिल्हा पोलीस अधीक्षक होते। नांदेड हे बीडच्या शेजारी आहे। नांदेड नंतर ते बीडमध्ये आले। ही गोष्ट साधारण 90च्या दशकातली आहे, म्हणजे केशर काकू क्षीरसागर या खासदार असतानाची गोष्ट। मुखर्जी अत्यंत शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी होते। बीड जिल्ह्यातल्या खाण माफियांच्या विरोधात त्यांनी मोहीम उघडली होती। अनेक अवैध धंदे त्यांनी बंद केले होते। 90च्या दशकात त्यांनी केशर काकूंच्या मुलाला म्हणजे रवी क्षीरसागरला खून प्रकरणात अटक केली होती आणि त्यानंतर अवघ्या 2 महिन्यातच रंजन मुखर्जी गायब झाले असं म्हटलं जातं। त्यांच्या गायब होण्यामागे केशर काकूंचा हात असल्याचा अनेक चर्चा बीडमध्ये रंगल्या होत्या। काही महिन्यांनी केशर काकूंचा मुलगा निर्दोष मुक्त झाला। दरम्यान रंजन मुखर्जी यांची काहीच खबर नव्हती। असं म्हटलं जातं की रंजन मुखर्जी हे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जॉईन झाले होते। त्यांनी गुप्तहेर संघटना जॉईन केली होती, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाशी सुद्धा कमी संपर्क होता। गुप्तहेर खात्यात काम करत असल्यामुळे कामानिमित्त त्यांचं पोस्टिंग देशात कुठेही आणि परदेशात असं झालं असावं। अर्थात या सगळ्या वावड्या आहेत। त्यांचं कुटुंब अजून सुद्धा त्यांची वाट बघतंय आणि त्यांना न्यायाची प्रतीक्षा आहे। त्यामुळे आजपर्यंत त्यांच्या गायब होण्यावर केशर काकूंचं कनेक्शन जोडलं जात आहे। आता या गोष्टीत किती तथ्य आहे हे अधिक खोलात पडताळणी केल्यावरच समजेल। जिल्ह्याच्या राजकारणातून गुन्हेगारी सुरू झाली ती परळीमधूनच। किशोर फड नावाचा एक नेता उदयाला आला होता। केशर काकू क्षीरसागर राजकारणातून बाहेर फेकल्या गेल्यानंतरची ही घटना आहे। या किशोर फडने काही गुन्हे केले होते। त्याच्या हातून खून सुद्धा झाला होता। ज्याचा खून झाला तो काँग्रेसचा कार्यकर्ता होता। TP मुंडेंचा नातेवाईक होता। किशोर फडचं वजन वाढलं, मग तो भाजपात जाण्याचा प्रयत्न करत होता, पण मुंडेंनी त्याला थारा नाही दिला। याच किशोर फडचा नंतर खून झाला। त्याच्या सोबतच्या एका दोघांचाही खून झाला। मग धनंजय मुंडेंचा उदय झाला। पंकजाच्या काळात गुन्हेगारी नव्हती, कारण ती महिला असल्यामुळे तिने गुंडांना आणि खंडणीखोरांना थाराच दिला नाही। पण धनंजय मुंडेंचा उदय झाला आणि राजकारणावर पकड मिळवण्याच्या नादात त्यांनी वाल्मिक कराडसारखे गुंड पोचले। वाल्मिक कराडनी धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने कोट्यावधींची माया जमवली असा आरोप त्यांच्यावर आता सुद्धा होतोय। वाल्मिक कराड हा गोपीनाथ मुंडे यांचा घरगडी होता। मुलींना शाळेत सोडणं, चहा बनवणं, भाजीपाला आणणं अशी सगळी कामं वाल्मिक कराड करायचा। नंतर तो मोठा झाला। गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर तो धनंजय मुंडेंच्या संपर्कात आला आणि त्याचा उद्धार झाला।
आजचं बीडचं जे चित्र आहे ते गेल्या 10 वर्षात बदललेलं आहे. विशेषतः गेल्या 5 वर्षात वाल्मिक कराडचा उच्छाद वाढला. त्यातही धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचं पालकमंत्रीपद आल्यानंतरच्या 2.5 वर्षांच्या काळात वाल्मिक कराडने तर प्रशासनावर सुद्धा पकड बसवली आणि अनेक जमिनी हडप केल्या, खंडण्या गोळा केल्या. अशा या बीडच्या रक्तरंजित राजकारणाला रंजन मुखर्जीच्या अपहरणातून सुरुवात झाली होती असं आता आपल्याला म्हणता येईल. आता हेच पहा ना, एकट्या बीड जिल्ह्यातच 1325 शस्त्र परवानाधारक आहेत. त्यापैकी जवळपास 35% शस्त्र परळी तालुक्यातच आहेत. बेकायदेशीर शस्त्र किती आहेत याचा कुणालाच अंदाज नाहीये. कारण नसताना गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रकार इथे सर्रास घडत आहे. गेल्या वर्षभरात 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीत 109 मृतदेह शहर आणि परिसरात आढळून आले. मात्र त्याचा तपास जेमतेम होऊन केस फाईल्स बंद झाल्या. खून, बलात्कार, फूस लावून पळवणं, धाक जमवणं, झुंडशाही आणि गुंड प्रवृत्ती, वाहन चोऱ्या, घरफोड्या, दरोडे करणं, रस्त्यात वाहन लुटणं, मालवाहू ट्रकवाल्यांना रस्त्यात अडवून लूट झाल्याच्या घटना इथे वरचेवर घडत असतात. विनयभंग आणि बलात्काराचे प्रयत्न अशा अनेक घटना पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतच नाहीत. तुम्हाला यात विशेष काही वाटणार नाही, पण बीड शहराचा आकार आणि तिथल्या लोकसंख्येच्या तुलनेत हे गुन्हे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहेत. आणि याला कारण आहे गुंडांना मिळणारा राजाश्रय. त्यामुळेच खंडणीखोर गुंड सोकावतात आणि त्यांचा उच्छाद जनतेला सहन करावा लागतो. वाल्मिक कराडचं कार्यक्षेत्र परळीपुरतं मर्यादित होतं. तिथपर्यंत त्यांचं निभावलं जात होतं. फारसा गाजावाजा होत नव्हता, कारण त्यांनी तशी दहशतच निर्माण करून ठेवली होती. पण आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात संतोष देशमुखांची हत्या झाली. इतर हत्यांप्रमाणेच ही हत्या पण पचवता येईल असं त्यांना वाटलं असेल. पण सुरेश धसांच्या आक्रमकपणामुळे तसं झालं नाही. वाल्मिक कराडला जेलची हवा खावी लागली. बीड जिल्ह्यात सध्या जी अराजकता माजलेली आहे ती एका दिवसात सुरू झालेली नाहीये, तर इथल्या राजकारणाला काळा इतिहास आहे. राजकीय पाठबळ असल्याशिवाय गुंडांच्या टोळ्या तयार होत नाहीत. राजकारण्यांचे कार्यकर्ते पिस्तुलाचा धाक दाखवून जिल्ह्यात दहशत निर्माण करतात, कंपन्यांची कामं बंद करतात आणि खंडणी मागतात. त्यामुळेच इथं मोठे कारखाने येऊ शकत नाहीत आणि युवकांच्या हाताला काम मिळू शकत नाही. त्यात मराठा विरुद्ध बंजारी असा जातीयवाद पसरून काही पुढारी आपली राजकारणाची पोळी भाजून घेत आहेत. बीड जिल्हा आणि तिथले पुढाऱ्यांचा इतिहास हा नेहमीच रक्तरंजित राहिलेला आहे, हेच यावरून स्पष्ट दिसत आहे. बीड जिल्ह्याची सध्या बदनामी झाली आहे. त्याला समाज माध्यम नाहीत, तर खुद्द बीडचे नागरिक आणि तिथले पुढारी जबाबदार आहेत. तिथला समाज सुधारावा त्यासाठी तिथल्या नेत्यांनी काय करायला हवं? बीडच्या नावावरचा राजकीय गुन्हेगारीचा कलंक कसा मिटू शकेल, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.